नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। वीज बिल भरणार नाही, कोल्हापुरात सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णय। महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडेंची बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई, महानगरपालिका कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न। ख्रिस्ती समाजाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, समाजाच्या कोडोलीतील जागेच्या 7/12 पत्रकी बोगस कंपनीचं नाव दाखल करणाऱ्या तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। CPR मधील अपघात विभागासह तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू, नॉन कोविड रुग्णांना दिलासा। आणि जिल्ह्यात नवे 19 कोरोना बाधित, 14 जणांना डिस्चार्ज। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ होणार नाहीत किंवा सवलत सुद्धा मिळणार नाही, हे ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर कोल्हापुरात आज बुधवारी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली। या बैठकीत लॉकडाऊन काळातील वीज बिल न भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वीज बिल वसुलीसाठी सक्ती करू नये यासाठी उद्या गुरुवारी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना कृती समितीच्या वतीनं निवेदन देण्यात येणार आहे। लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा सुरू आहे। महावितरण प्रशासनाला निवेदनं देण्यासह कार्यालयाला टाळठोक आंदोलनासारखी आक्रमक आंदोलनं करण्यात आली। सरकारकडून वीज बिल माफी किंवा सवलतीबाबत निर्णय होईल या आशेवर असलेल्या वीज ग्राहकांचा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भ्रमनिरास केलाय। मीटर रिडिंगप्रमाणे वीज बिलं भरावीच लागतील असं ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर वीज ग्राहकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात। याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली। या बैठकीत निवास साळोखे, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, प्राध्यापक अनिल घाटगे, सुजित चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त करत लॉकडाऊन काळातील वीज बिल कोणत्याही परिस्थितीत भरणार नसल्याचा इशारा दिलाय। टोल विरोधात मिरजकर तिकटी इथूनच आंदोलनाचं रणशिंग फुंकण्यात आलं होतं। जनशक्तीच्या ताकदीवर ते आंदोलन जसं यशस्वी झालं तसंच वीज बिल माफीसाठीचं आंदोलन यशस्वी करू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। वीज बिल वसुलीसाठी महावितरणकडून सक्ती करण्यात येऊ नये यासाठी गुरुवारी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। कोल्हापूरबरोबरच या लढ्याची व्याप्ती राज्यभरात पोहोचावी यासाठी ज्येष्ठ नेते प्राध्यापक ND पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे आदींच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 8 दिवसात बैठक घेण्यात येणार आहे। हा लढा यशस्वी करण्यासाठी शहरातील पेठांमध्ये आणि ग्रामीण भागात देखील जनजागृती करण्यात येणार आहे। आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून येत्या 15 दिवसांमध्ये महावितरणच्या कार्यालयावर वाहन रॅली काढण्याचं नियोजन देखील करण्यात येणार आहे। आजच्या बैठकीला बाबासाहेब पाटील भुयेकर,
विक्रांत पाटील किणीकर, बाबा पार्टे, बाबासो देवकर, सुरेश जरग, जयकुमार शिंदे, प्राध्यापक जालंदर पाटील, विजय करसगार, दिलीप देसाई, सुभाष जाधव, आर के पाटील, गुणाजी जाधव आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेत उशिरा येणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांना आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहेत. विनामास्क आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर ओळखपत्राशिवाय कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज देण्यात आली आहे. आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी अचानकपणे विविध विभागांना भेटी दिल्या. त्यांना या भेटीदरम्यान अनेक कर्मचारी वेळेत हजर नसल्याचं, जे हजर आहेत त्यापैकी काहींनी मास्कचा वापर केला नसल्याचं तसेच ओळखपत्राचाही वापर केला जात नसल्याचं आढळून आलं. या पाहणीनंतर आयुक्तांनी 7 मुख्य लेखापाल, 2 मुख्य लेखापरीक्षक, रेकॉर्ड विभागाकडील 3 कर्मचारी, पौडी अकाउंट विभागातील 7 कर्मचारी आणि भांडार विभागातील 3 कर्मचारी वेळेत हजर नसल्याबद्दल त्यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील कर्मचारीच विनामास्क कार्यरत असल्याचं आढळून आलंय. अशा 32 कर्मचाऱ्यांकडून 3,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. ओळखपत्राचा वापर न करणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांना समज देण्यात आली आहे. प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी विविध विभागांना दिलेल्या सरप्राईज व्हिजिटमुळं महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. आयुक्तांनी भेटीदरम्यान कार्यालयीन कामकाजातील शिस्त, स्वच्छता, पारदर्शकता आणि लोकाभिमुखतेला प्राधान्य द्या अशा सूचना प्रशासनाला केल्या. महानगरपालिकेकडील प्रश्नांसाठी आंदोलन करणाऱ्यांपैकी केवळ 5 लोकांना निवेदन देण्यासाठी महानगरपालिकेत प्रवेश दिला जाईल. तसंच मास्क, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करण्याबाबत आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी सर्वच विभागांना सूचना दिल्या. केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात 26 नोव्हेंबरला भारत बंदमध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावं असं आवाहन कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी केलं. कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्र सरकारनं जनतेचं हित लक्षात न घेता बहुमताच्या जोरावर शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे केले. केंद्राच्या या कायद्याच्या विरोधात देशभरातून संतापाची लाट निर्माण झाली आहे. केंद्र सरकारनं हे कायदे मागं घ्यावेत यासाठी कामगार आणि शेतकरी संघटनांनी 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संघात कामगार संघटना संयुक्त कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी केंद्र सरकारच्या या कायद्याला वेळीच विरोध केला नाही तर देशातील शेतकरी आणि कामगार उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त केली. केंद्र सरकारच्या विरोधातील लढ्यात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावं असं आवाहन कॉम्रेड यादव यांनी केलं. बांधकाम कामगार संघटनेचे शिवाजी मगदूम, कृष्णात चौगुले यांनी केंद्र सरकारचा कामगार आणि शेतकरी विरोधी कायदा मोडीत काढण्यासाठी सर्व संघटनांनी आता आपली ताकद दाखवण्याची गरज व्यक्त केली. बैठकीला कॉम्रेड अतुल दिघे, कॉम्रेड दिलीप पवार, उदय नारकर, अनिल लवेकर, जगदीश शिर्के यांच्यासह माथाडी कामगार, एसटी कामगार, आशा वर्कर, शासकीय कर्मचारी संघटना, शैक्षणिक व्यासपीठ यांच्यासह अन्य कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफीच्या मुद्द्यावरून सरकारनं यू टर्न घेतलाय. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी रीडिंगप्रमाणे वीज बिल भरावंच लागेल अशी भूमिका घेत वीज बिल वसुलीचा आदेश दिल्यानं वीज ग्राहकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. लॉकडाऊन काळात उद्योजकांपासून कामगारांपर्यंत सर्वच जण अडचणीत असताना महावितरणनं 1 एप्रिलपासून वीज दरवाढ लागू करत 3 महिन्यांची एकत्रित वीज बिलं देऊन ग्राहकांना शॉकच दिला. त्यानंतर लॉकडाऊन काळातील किमान घरगुती वीज बिलं माफ करावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीची दखल घेत 2 नोव्हेंबर रोजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीपूर्वी वीज बिलात सवलत देण्याचे संकेत दिले होते. पण याबाबत कोणताच निर्णय न घेता ऊर्जा मंत्र्यांनी थेट महावितरणच्या तोट्याचं कारण देत लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय. ऊर्जा मंत्र्यांच्या या भूमिकेमुळं वीज ग्राहकांमधून संताप व्यक्त होतोय. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यामधल्या जवळजवळ 2 कोटी वीज ग्राहकांना आश्चर्याचा आणि संतापाचा धक्का दिलेला आहे. लोकांची साधी सोपी सरळ मागणी ही होती की 22 मार्चपासून लॉकडाऊन चालू झाला. 4-5 महिने हाताला काम नाही, हातावर पोट भरणारे सामान्य ग्राहक आहेत, मजूर आहेत, कामगार आहेत.
या सगळ्या सर्वसामान्य ग्राहकांना 5-6 महिने हाताला काम नव्हतं आणि त्यामुळं या लॉकडाऊनच्या काळामधलं वीज बिल माफ करावं अशी मागणी होती. 13 जुलैला आम्ही पहिलं आंदोलन केलं. 28-29 जुलैला स्वतः नितीन राऊतनी ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही 25-30% सवलत देऊ. 25-30% सवलत मान्य नव्हती म्हणून 10 ऑगस्टला आम्ही दुसरं आंदोलन केलं, धरणं आंदोलन. पहिलं होळी आंदोलन केलं होतं आणि सांगितलं की आम्हाला 100% सवलत पाहिजे, कमी नको. त्यानंतर देशामधल्या 3 राज्यांनी 50% सवलत जाहीर केली 6 महिन्याकरता. त्यामध्ये केरळचं डाव्या आघाडीचं सरकार होतं, गुजरातचं भाजपाचं सरकार होतं, मध्य प्रदेशचं काँग्रेसचं सरकार होतं आणि या 3 राज्यांनी 50%ची सवलत दिली. 27 ऑक्टोबरला आम्ही पुन्हा तिसरं आंदोलन केलं, महावितरण कार्यालयाला ताला ठोको. लगेच 2-3 दिवसामध्ये ऊर्जा मंत्र्यांनी स्वतः जाहीर केलं की दिवाळीपूर्वी आम्ही ग्राहकांना गोड बातमी देऊ. पण प्रत्यक्षामध्ये गोड बातमी आलीच नाही. दिवाळीनंतर ही कडू बातमी आपल्या अंगावर आलेली आहे. कसबा बावडा परिसरातील हुंबरमळी इथल्या 40 एकर क्षेत्रातील ऊसाला 2 दिवसांपूर्वी आग लागून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. आज आमदार ऋतुराज पाटील यांनी या नुकसानीची पाहणी केली. या आगीत श्रीकांत उल्पे, प्रकाश जाखलेकर, अनिल उल्पे, युवराज उल्पे यांच्यासह इतर शेतकऱ्यांचा ऊस पूर्णतः जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आमदार ऋतुराज पाटील यांनी आज या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. आमदार पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी DS देशमुख, मंडल कृषी अधिकारी AR निगुरे, कृषी सहाय्यक RR पाटील यांना तातडीनं पंचनामे करण्याची सूचना दिली. त्यानंतर त्यांनी छत्रपती राजाराम कारखान्याचे चेअरमन सर्जेराव माने यांच्याशी संपर्क साधून जळीत ऊस लवकरात लवकर गाळपासाठी न्यावा असं सांगितलं. यावेळी श्रीराम सेवा संस्थेचे सभापती धनाजी गोडसे, अन्य संचालक माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, तलाठी RD कोरे, गजानन बेडेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. चतुर्थ श्रेणी वर्गातील रिक्त पदं तात्काळ भरावीत, त्याचबरोबर या संवर्गातील तात्काळ पदोन्नत्या कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. CPR रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघानं वेळोवेळी निवेदनं देण्यासह आंदोलनं करून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलंय. मात्र प्रशासकीय स्तरावरून या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळं आज चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनानं तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात बेमुदत आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला. आम्ही ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. ठिय्या आंदोलन हे 2 दिवस चालणार आहे. 10 ते 5 या वेळेमध्ये ठिय्या आंदोलन चालणार आहे. आमच्या विविध मागण्या आहेत चतुर्श्रेणीच्या. पहिली मागणी आहे आमची रिक्त पदे त्वरित भरा. दुसरी मागणी आहे सेवानिवृत्तांना त्यांचे लाभ मिळवून देण्याबाबत कोणतेही ठोस पावलं प्रशासनानं उचलली नाहीत. त्यांची सर्व्हिस पुस्तकं आजही अर्धवट आहेत. त्यामुळे ती अपडेट करून त्यांना वेतनाचे फायदे मिळाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग 4मधून 4मध्ये पदोन्नती दिली पाहिजे. तिसरी मागणी वर्ग 4मधून 3मध्ये पदोन्नती दिली पाहिजे आणि झालेल्या रिक्त जागा त्वरित सरळ सेवेनं भरती केल्या पाहिजेत. अशा विविध मागण्यांच्याकरिता आम्ही आज ठिय्या आंदोलन घेतलेलं आहे. हे आंदोलन 2 दिवस आम्ही प्रशासनाची वाट बघणार. त्यानंतर उद्या आम्ही पुन्हा प्रशासनाला बेमुदत आंदोलनाचा इशारा देणार आहोत. ख्रिस्ती समाजाच्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या जमिनीच्या 7-12 पत्रकी बोगस कंपनीचं नाव नोंद करणारे तत्कालीन प्रांताधिकारी अजय पवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ख्रिस्ती समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. कोल्हापूर चर्च काउन्सिल आणि कोईमार ट्रस्ट यांच्याकडून समाजोपयोगी कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या मिळकती इंडियन केनेडियन प्रोस्बिटेरियन मिशन नावाची संस्था असल्याचं भासवून काही जण या मिळकती हडप करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप ख्रिस्ती समाजानं केला आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं ख्रिस्ती समाजाची जमीन आहे.
या जमिनीच्या 7/12 पत्रकीत तत्कालीन पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अजय पवार यांनी बेकायदेशीरपणे फेरफार केला असल्याचा आरोपही ख्रिस्ती समाजानं केला आहे. अशा भ्रष्ट प्रांताधिकारी अजय पवार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ख्रिस्ती समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. दीपक गायकवाड नावाची व्यक्ती चुकीची माहिती देऊन ख्रिस्ती समाजातील काही लोकांची फसवणूक करतेय. मुळातच ख्रिस्ती समाजाच्या जमिनी सामाजिक कारणासाठी वापरण्यात येत असतात. दीपक गायकवाड मात्र ट्रस्टच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीवर दीपक नामदेव गायकवाड या तथाकथित इस्माने या सर्व प्रॉपर्टीवर कब्जा सांगत 7/12ला लाळेसाहेब जिथं सुनील लाळेसाहेब आहेत त्यांनी फेरफार केलेले आहेत उतारामध्ये आणि त्या आमच्या सर्व प्रॉपर्टीला प्रॉपर्टी कार्डवर नाव लावलेलं आहे आणि हे सर्व बेकायदेशीर केलेलं आहे. सर्व कायदेशीर सर्व जमिनी सर्व मालकी हे कोल्हापूर चर्च काउन्सिल कोहिमार यांच्या मालकीच्या या जमिनी असतानासुद्धा त्यांनी बेकायदेशीर रीतीने कुठलेही कागदपत्र सहनिशा न करता त्यांनी या ठिकाणी नावं लावलेलं आहेत. त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. रमेश मोहिते, जगन्नाथ हिरवे, SR रणभिसे, शमुवेल गायकवाड, डॉक्टर प्रशांत जमणे, दीनानाथ कदम यांच्यासह ख्रिस्ती समाज बांधव उपोषणात सहभागी झालेत. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या संजय घोडावत युनिव्हर्सिटीमधील कोविड केअर सेंटर 11 एप्रिलपासून 24 तास रुग्णसेवेत कार्यरत आहे. या सेंटरमधून आतापर्यंत 3,850 कोरोनाबाधित कोरोनामुक्त झालेत. कोरोना संकटाची तीव्रता वाढलेली असताना सुरू झालेल्या या कोविड केअर सेंटरनं सर्वसामान्यांना मोठा आधार दिला. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांच्या नेतृत्वाखाली या सेंटरनं रुग्णसेवेचा एक वेगळा आदर्श घालून दिलाय. गेली 7 महिने कोविड केअर सेंटरमध्येच मुक्काम ठोकून असलेल्या डॉक्टर मदने यांच्या समर्पणाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. बाह्यरुग्ण कक्ष, आंतररुग्ण कक्ष, औषध भांडार विभाग, स्वॅब टेस्ट आणि अँटीजेन टेस्ट प्रयोगशाळा, एक्स-रे कक्ष, जेवण विभाग या सुविधांसह कार्यरत या सेंटरमध्ये 110 ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता ओळखून 210 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये 21 एप्रिलला पहिला कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. इथं आतापर्यंत 24,300 बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये दाखल रुग्णांपैकी बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 99.30% इतकं राहिलं आहे. इथला मृत्यूदर 0.73% इतका राहिला आहे. डॉक्टर उत्तम मदने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहास कोरे यांच्यासह 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं या सेंटरसाठी योगदान लाभलं आहे. आणि आज तसे पाहिलं तर स्थिती खूप चांगली आहे. आज आपल्याकडे खूप कमी रुग्ण ॲडमिट आहे आणि आज सुद्धा आपलं हे सेंटर चालू आहे. आज इथून पुढे जर समजा महामारी आणखी वाढली दुसऱ्या फेजमध्ये तर आपण 6,000 लिटरचा एक ऑक्सिजन लिक्विड टँक आपण इथं बसवलेला आहे आणि तसेच जवळजवळ 210 ऑक्सिजनचे पॉईंट्स आपण इथं तयारी ठेवलेले आहेत. अनायशी लागलंच तर आपण सेमी आयसीयू युनिटसाठी पण आपण एक ऑक्सिजनचा आणि सेमी आयसीयू युनिटचा एक कक्ष आपण सेपरेट आयडेंटिफाय करून ठेवलेला आहे. त्यामुळं नक्कीच पुढे भविष्यात जरी अशी काही महामारीचा जर प्रसंग आला तर आपण त्यासाठी नक्कीच तयारीमध्ये आहे. अशी परिस्थिती यावी नाही अशी आमची इच्छा आहे. परंतु आम्ही असं झालंच तर हे सेंटर अजून चालू ठेवलेलं आहे माननीय कलेक्टर साहेबांच्या सूचनेनुसार आणि नक्कीच त्याचा फायदा नक्कीच सर्व जनतेला होईल असं मला वाटतं. शासन आणि महावितरण जोपर्यंत निर्णय देत नाहीत तोपर्यंत वीज बिल न भरण्याचा निर्णय राधानगरी तालुका दळप कांडप गिरणी मालक चालक संघटनेच्या मेळाव्यात घेण्यात आलाय.
राधानगरी तालुक्यातील कसबा तारळी इथं हा मेळावा झाला. मेळाव्याला भेट देऊन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी गिरणी व्यावसायिकांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली. दळप कांडप सेवेतील व्यावसायिकांना महावितरणकडून वीज बिलांमध्ये डिमांड चार्जेस, व्हीलिंग चार्जेस, स्थिर आकार, इलेक्ट्रिसिटी ड्युटी, वीज आकार, टॅक्स ऑन सेल आदी अतिरिक्त आकार लादून वीज बिल अव्वाच्या सव्वा आकारली जात आहेत. जीवनावश्यक गरजेतील सेवा असल्यानं दळप कांडप व्यावसायिकांना आपले दर वाढवण्यासाठी मर्यादा येत आहेत. त्यामुळे शासनानं वीज बिलात सूट देणं गरजेचं आहे. महावितरण आणि शासन जोपर्यंत दळप कांडप व्यावसायिकांच्या वीज बिलातील इतर आकार रद्द करत नाहीत आणि कोरोना काळातील वीज बिलं माफ करत नाहीत, तोपर्यंत वीज बिल भरणार नसल्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला. आज कसबा तारळे येथे राधानगरी तालुका दळप कांडप संघटनेच्या वतीने लाईट बिलासंदर्भात मेळावा घेण्यात आला. गेले 6 महिने कोरोना काळामध्ये ज्या दळप कांडप संघटनेनं कुठल्याही प्रकारचा नफा ना तोटा या धर्तीवर कोरोना काळात जी सेवा बजावली, जी सेवा देत राहिली, त्या सेवेचा आज कुठल्याही प्रकारचा आम्हाला फायदा झालेला नाही. या उलट गेली 6 ते 7 महिने MSEBने, महावितरणने लाईट बिलाचा, इतर टॅक्स असतील त्याचा फार मोठा उद्रेक केलेला आहे आणि हा झटका प्रत्येक गिरणधारकांना बसलेला आहे, सोसावा लागत आहे. त्याच्यामध्ये डिमांड चार्जेस, बिलिंग चार्जेस, स्थिर आकार, सेल अँड टॅक्स असे विविध चार्जेस आकारून बिलाइतकीच रक्कम दुप्पट केली जाते आणि ती वसूल केली जाते, सक्तीनं वसूल केली जाते. जर सक्तीने इथून पुढे जर महावितरण कंपनीने सक्तीने बिले वसूल केली तर राधानगरी तालुकाच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातून उग्र आंदोलन केले जाईल. याची MSEB आदी सर्व अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी. संघटनेनं मागण्यांची निवेदन मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, पालकमंत्री यांना दिली आहेत. मेळाव्याला अशोक पाटील, कृष्णात जाधव, माजी सैनिक प्रकाश म्हाकवेकर, दत्ता पाटील, सदाशिव खडके यांच्यासह दळप कांडप मालक आणि चालक उपस्थित होते. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ॲडव्होकेट संतोष कमाने हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ॲडव्होकेट कमाने हे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असल्याचं DPIचे अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रस्थापित पक्षांविरोधात DPIचे ॲडव्होकेट संतोष कमाने हे निवडणूक लढवत आहेत. प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी या उमेदवारी मागील भूमिका मांडत ॲडव्होकेट कमाने हे पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला. पदवीधर मतदारसंघातून कारखानदारांना उमेदवारी देऊन प्रस्थापित पक्षांनी पदवीधरांची दिशाभूल केली आहे असा आरोप प्राध्यापक कांबळे यांनी केला आहे. या पत्रकार बैठकीला रमेश चांदणे, भीमराव साठे, नंदकुमार नांगरे, सतीश भंडारे, सत्यवान कमाने आदी उपस्थित होते. कोल्हापुरात दरवर्षी बलिप्रतिपदेच्या निमित्तानं बळीराजा महोत्सवाचं आयोजन करून बळीराजा सन्मान पुरस्काराचं वितरण करण्यात येतं. यंदा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात हा महोत्सव पार पडला. बळीराजा महोत्सव समिती, श्री शाहू सत्यशोधक समाज कोल्हापूर, सत्यशोधक प्रबोधन महासभा आणि पुरोगामी कार्यकर्ते यांच्या वतीनं बलिप्रतिपदेला बळीराजाचं स्मरण म्हणून या महोत्सवाचं आयोजन करण्यात येते. या महोत्सवात दरवर्षी सत्यशोधक विचारानं समाज प्रबोधन आणि परिवर्तनाचं कार्य करणाऱ्या व्यक्तींना बळीराजा सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येतं. प्राचार्य विश्वास सायनाकर, भाई बाबूराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या यंदाच्या महोत्सवात कॉम्रेड अनिल चव्हाण, नामदेव कांबळे, स्वाती कृष्णात, शफिक देसाई, दमयंती कडोकर यांना बळीराजा सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शेतकरी हिताची धोरणं राबवणारा बळीराजा गावोगावात पोहोचला पाहिजे असं मत प्राचार्य सायनाकर यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला भाई दिगंबर लोहार, व्यंकप्पा भोसले, TS पाटील, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते. कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना गेल्या हंगामातील शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे देत असताना कुंभी बचाव मंचच्या नावाखाली काही मंडळींनी आपल्या हिताचं राजकारण सुरू केलंय असा आरोप कारखान्याचे व्हाईस चेअरमन निवास वातकर यांनी केलाय. कारखान्याच्या कारभारावर टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या पायाखाली काय जळतंय याचं भान ठेवावं असा टोलाही वातकर यांनी लगावलाय. कुंभी बचाव मंचच्या वर्धापनदिनी मंचाचे अध्यक्ष बाजीराव खाडे यांनी कुंभी कासारी कारखान्याच्या सत्ताधारी मंडळींवर टीका केली होती.
कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर यांनी पत्रकार बैठक घेऊन उत्तर दिले. कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची FRP सर्वाधिक असली तरीही कारखान्यानं शेतकऱ्यांचे सगळे पैसे दिलेत. इतर देणी भांडवली स्वरूपाची असून कामगारांचे पगार वेळेत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उपाध्यक्ष वातकर यांनी सांगितलं. कच्च्या मालापेक्षा पक्क्या मालाची किंमत कमी असणाऱ्या साखर उद्योगात सर्वच कारखाने कमी अधिक प्रमाणात अडचणीत आहेत. तरीसुद्धा कुंभीच्या प्रशासनानं अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदाभिमुख कारभार केल्याचं सांगत कुंभी बचाव मंचाच्या माध्यमातून काही मंडळी शेतकऱ्यांच्या हितापेक्षा स्वतःचं राजकीय हित जपण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही वातकर यांनी केला. निवडणुकीत राजकारण जरूर करूया, मात्र राजकारण करून 24,000 सभासदांचे संसार अवलंबून असणारी संस्थाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न कराल तर सभासद माफ करणार नाहीत असा इशाराही वातकर यांनी कुंभी बचाव मंचाच्या सदस्यांना दिलाय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात आज बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये 19 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या काळात 14 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात 597 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 24 तासात एकूण 408 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 19 अहवाल पॉझिटिव्ह तर 386 अहवाल निगेटिव्ह आलेत. 3 अहवाल नाकारण्यात आलेत. नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरात सर्वाधिक म्हणजेच 5 रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ आजरा, भुदरगड, चंदगड, करवीर आणि शाहूवाडी तालुक्यात प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 2 रुग्ण आढळले तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या 2 रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या 48,792 झाली आहे. 24 तासात 14 रुग्णांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 46,525 इतकी झाली आहे. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या 1,670 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 597 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची 15 नोव्हेंबरला मुदत संपली. त्यानंतर आयुक्त कादंबरी बलकवडे यांची प्रशासकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी प्रशासक पदाची सूत्र स्वीकारताच महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. प्रशासक पदाची सूत्र स्वीकारताच आयुक्तांनी महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांचे कक्ष कुलूपबंद करत कक्षावरील पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या हटवल्यात. महानगरपालिकेच्या आवारात खासगी वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आलाय. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी तात्काळ पट्टे मारण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. आयुक्तांच्या या सूचनांमुळे नेहमी वाहनांनी भरून जाणारा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे चौक रिकामा दिसू लागलाय. आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणण्यावर लक्ष केंद्रित केलं असून शिस्तीचा भंग करणाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारायला सुद्धा सुरुवात केली आहे. पूर्णवेळ कोरोना उपचारासाठी कार्यरत असलेल्या CPR रुग्णालयात आजपासून अपघात विभाग आणि तातडीच्या शस्त्रक्रिया अशी नॉन कोविड उपचार सेवा सुरू झाली आहे. गेल्या 7 महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद असलेले नॉन कोविड उपचार टप्प्याटप्प्यानं सुरू होत असल्यानं रुग्णांना दिलासा मिळतोय. कोरोना संसर्गामुळे गेल्या 7 महिन्यांपासून CPRमध्ये केवळ गंभीर अवस्थेतील कोरोनाबाधितांवर उपचार केले जात होते. अन्य आजारांचे रुग्ण आणि जखमींना कसबा बावडा इथल्या सेवा रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात जावं लागत होतं. यामुळं कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयावर नॉन कोविड आरोग्य सेवेचा ताण पडला होता. CPR फक्त कोविड रुग्णांसाठीच राखीव असल्यानं अन्य आजारांसह अपघातग्रस्त रुग्णांची गैरसोय होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्यानं CPRवरील आरोग्य सेवेचा ताण कमी झालाय.
त्यामुळे CPRमधील अपघात विभाग पुन्हा सुरू करण्यात आलाय. या ठिकाणी गंभीर रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येते. याशिवाय तातडीच्या शस्त्रक्रिया, बालरोग उपचार विभाग, प्रसूती आणि हृदयरोग उपचार सेवाही सुरू करण्यात आल्यात. करवीर तालुक्यातील बोलोली ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव बाटे यांच्या विरुद्ध सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव मंजूर होऊ शकला नाही. अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावरील चर्चेसाठीच्या सभेला आवश्यक सदस्य उपस्थित नसल्यानं हा प्रस्ताव बारगळला आहे. बोलोली ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंचांसह एकूण 12 सदस्य आहेत. यातील उपसरपंच सतीश बाटे, जगन्नाथ बाटे, अमर सुतार, सुनील कांबळे, छाया सुतार, सरसाबाई कारंडे, आऊबाई शिपेकर, सुनंदा दुर्गुळे या 8 सदस्यांनी लोकनियुक्त सरपंच सदाशिव बाटे यांच्यावर विश्वासात घेऊन कामकाज करत नसल्याच्या कारणावरून 12 नोव्हेंबरला अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर निर्णय घेण्यासाठी करवीर तहसीलदार शीतल मुळे भामरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष सभा बोलवण्यात आली होती. यावेळी एकूण सदस्य संख्येच्या किमान 9 सदस्यांनी विरोधात मतदान करणं गरजेचं होतं, पण प्रत्यक्षात 8च सदस्य सभेसाठी हजर राहिले होते, तर सरपंचांसह 3 सदस्य अनुपस्थितीत राहिल्यानं अविश्वास ठराव बारगळल्याचं तहसीलदार शीतल मुळे भामरे यांनी सांगितलं. या विशेष सभेला मंडलाधिकारी सुहास घोदे, ग्रामसेवक MG पाटील, प्रवीण भोसले, तलाठी काटकर, पोलीस पाटील गजानन शिंदे, सचिन पोवार आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. सोमवारपासून धार्मिक स्थळं खुली झाल्यानंतर आता गड किल्ल्यांवर सुद्धा पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. ज्योतिबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक पन्हाळगडावरही येत असल्यामुळं इथं गर्दी वाढू लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळगड पर्यटकांसाठी गेली 8 महिने बंद होता. त्यामुळं पन्हाळगडावरील पर्यटन स्थळावर शुकशुकाट होता. 1 ऑक्टोबरपासून पन्हाळ नगर परिषदेकडून गडावरील पर्यटन स्थळं सुरू करण्यात आली होती, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारपासून सर्व मंदिरं भाविकांना दर्शनासाठी सुरू केल्यानंतर ज्योतिबा डोंगराबरोबरच ऐतिहासिक अशा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पन्हाळगडावर थंड वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागलेत. नववर वधू, युवक युवती, अबालवृद्धांनी पन्हाळगडावरील 3 दरवाजा, सज्जा कोठी, पुसाटी बुरुज, तबक उद्यान परिसर पर्यटकांनी फुलून गेलाय. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे या ठिकाणची हॉटेल, रिसॉर्ट, घरगुती खानावळ तसंच खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर विविध पदार्थ खाण्यासाठी झुंबड उडाली आहे. 3 दरवाजा, शिवतलाव, सज्जा कोठी, तबक उद्यान परिसरात लहान मुलांसह ज्येष्ठांना गडावर फिरण्यासाठी घोडा, विविध प्रकारच्या आकर्षक अशा लहान मोठ्या सायकली, 4चाकी वाहनांची सोय केल्यानं त्याकडे पर्यटक आकर्षित होताना दिसत आहेत. बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वीज बिल भरणार नाही, कोल्हापुरात सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णय. महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडेंची बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई, महानगरपालिका कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न. ख्रिस्ती समाजाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, समाजाच्या कोडोलीतील जागेच्या 7/12 पत्रकी बोगस कंपनीचं नाव दाखल करणाऱ्या तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. CPRमधील अपघात विभागासह तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू, नॉन कोविड रुग्णांना दिलासा. आणि जिल्ह्यात नवे 19 कोरोनाबाधित, 14 जणांना डिस्चार्ज. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.